नमस्कार. स्टडी GS मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आपण एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत इंग्लिश या विषयाची. सगळ्यात अगोदर त्याचा जो चॅप्टर आहे महत्त्वाचा तो आहे आर्टिकल. आर्टिकलवर पकड मजबूत असली की संपूर्ण इंग्लिश या विषयामध्ये आर्टिकल कोणकोणत्या ठिकाणी कशा पद्धतीनं लागतो आणि सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटमध्ये याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. तर सर्वात अगोदर आर्टिकल. आर्टिकल इज यूज्ड रिपिटेशन ऑफ दिस, दॅट, दीज आणि दोज या शब्दाचं रिपिटेशन होत असते प्रत्येक वेळेस. पण हे आपल्याला जे आपले आर्टिकल्स असतात या आर्टिकल्सच्या वापरल्यामुळे आपल्याला दिस, दॅट, दिस आणि दोज हे शब्द आपल्याला या ठिकाणी वाक्यामध्ये पाहायला मिळत नाही. जर हे शब्द आपण पुन्हा जपच्या तशी दिस, दॅट, दिस, दोज प्रत्येक वाक्यामध्ये किंवा प्रत्येक पॅराग्राफमध्ये वापरले तर भाषेचं जे काही सौंदर्य असते ते नष्ट होते. याच्यासाठीच आर्टिकल्स वापरल्या जातात. ए and the are known as article. They are in fact actually demonstrative adjective and they are two types of article. यूज ऑफ द. आता द हे कोणतं आर्टिकल झालं? हे डेफिनेट आर्टिकल झालेलं आहे या ठिकाणी. हे डेफिनेट आर्टिकलचा अभ्यास आपल्याला आता इथून सुरुवातीचे नियम पाहावे लागतील काय आहेत. तर डेफिनेट आर्टिकलमध्ये द इज यूज्ड बिफोर विथ नाउन ऑलरेडी मेन्शन अँड रेफर टू अगेन. म्हणजे पुन्हा जर एखादं नाउन वाक्यात आलं असेल ज्या अगोदर आपण विचार केलेला आहे त्याच्या अगोदर आपण ऑलरेडी ए किंवा ॲन लावलेला असते. मग आपण पुन्हा ए किंवा ॲन लावणार का नाउनच्या अगोदर? नाही. त्याच्याऐवजी आता काय लावावं लागणार आहे आपल्याला? त्याच्याऐवजी द लावावं लागणार आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे काय होते? रिपिटेशन होत नाही ए यांचं. त्याच्यानंतर समोरचं ॲनिमेशन सांगते वेन वी स्पीक अबाउट अ युनिक सब्जेक्ट ऑर ऑब्जेक्ट. आता युनिक सब्जेक्ट म्हणजे काय? तर युनिक म्हणजे तो त्याच्यासारखाच राहतो, दुसरा कोणताच नाही त्याच्यासारखे. उदाहरणार्थ सण. दुसरा सण आहे का आपल्या सूर्यमालेमध्ये? नाही आहे. इतर असतील. सण म्हणजे तो एक ताराच आहे. इतर तारे असतील पण आपल्या सूर्यमालेमध्ये एकच आहे. त्याच्यानंतर मून हा एक सॅटेलाइट आहे आपल्या पृथ्वीचा, अर्थचा सॅटेलाइट आहे. आपल्या अर्थला एकच मून आहे म्हणजे तो युनिक आहे. यावेळेस द या ठिकाणी वापरला जातो. जसं उदाहरणार्थ आपण हिमालयाचा विचार केला तर हिमालय पृथ्वीवर एकच आहे. तर हा युनिक ऑब्जेक्ट झाला तर आपल्याला द या ठिकाणी वापरता येईल. म्हणजे निसर्गातल्या अशा कोणती गोष्टी असतील ज्या युनिव्हर्सल ट्रूथ असतील त्याच्या अगोदर सुद्धा आपण द वापरू शकतो. त्याच्यानंतरचं ॲनिमेशन सांगते आपल्याला रेग्युलर काउंटेबल ऑब्जेक्ट which stand for a class. रेग्युलर काउंटेबल ऑब्जेक्ट्स विथ स्टँड फॉर अ क्लास. एखाद्या गोष्टीचा जर वर्ग दाखवायचा असेल आपल्याला तर आपण द वापरू शकतो या ठिकाणी. उदाहरणार्थ जर म्हटलं आपण द सायकल इज द कॉमन मॅन्स व्हेकल. म्हणजे सायकल ही साधारण मानवांची काय आहे? गाडी आहे किंवा वाहन आहे. म्हणजे आपण साधारण माणसांचा एक वर्ग दाखवलेला आहे जे कॉमन मॅन म्हणता येईल आपण. त्याच्यानंतर काय सांगते बिफोर अँड ॲडजेक्टिव्ह टू टर्न इन टू अ नाउन. आता ॲडजेक्टिव्हचं नाउन करायचं असलं तर आपल्याला काय करावं लागते या ठिकाणी? तर हे उपपद लावावं लागते. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल समोरील स्लाइड की द प्लस ॲडजेक्टिव्ह जर आपण बनवलं म्हणजे केलं तर या ठिकाणी नाउन होते तयार. इथं एक आपला नियम क्लिअर झालेला आहे. द प्लस ॲडजेक्टिव्ह केलं की नाउन या ठिकाणी तयार होते. त्याच्यानंतर द प्लस ॲडजेक्टिव्ह करतो आपण पण हे काय होते या ठिकाणी? प्लुरल होते. म्हणजे काय होते? प्लुरल म्हणजे अनेक वचनासारखा याचा उपयोग होतो. पण हे या ठिकाणी नाउनच बनते. उदाहरणार्थ जर म्हटलं
द ओल्ड म्हटलं तर काय होते, द ओल्ड म्हणजे पीपल, किंवा या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो द ओल्ड मॅन, म्हणजे त्यांचा एक अनेक वचनासारखा उपयोग म्हणजे वृद्ध माणसं. द वीक म्हणजे कमकुवत माणसं. स्ट्रॉंग म्हणजे धडधाकट धष्टपुष्ट माणसं. त्याच्यानंतरचं ॲनिमेशन कसं म्हणते, बिफोर द नेम ऑफ माउंटन रेंजेस, रिव्हर्स अँड डेझर्ट्स. म्हणजेच काय म्हणता येईल, आपण आर्टिकल द वापरू शकतो ज्या वेळेस नद्या विचारलेल्या असतील, माउंटेन विचारलेले असतील, रिव्हर्स म्हणजे नद्या विचारलेल्या, डेझर्ट म्हणजे वाळवंट विचारलेले असतील, तर आपण द लावू शकतो, कारण की ते ऑलरेडी त्यांच्यासारखे विकत असतात. द इज यूज बिफोर अ सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह इन अ सुपरलेटिव्ह डिग्री. द इज यूज बिफोर अ सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये हा एक महत्त्वाचा नियम आहे. सुपरलेशन जर आपल्याला करायचं असेल तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जे सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ज असतात त्याच्या अगोदर आपण द लावतो. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की द दिलेला आहे आणि ॲडजेक्टिव्ह आहे, पण या ठिकाणी सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असलं तरी हा नियम तसंच राहणार आहे. समोरील काय सांगते ॲनिमेशन, द इज यूज बिफोर द नंबर ऑफ ऑर्डिनल्स. तो ऑर्डिनल्स म्हणजे क्रमवाचक संख्या, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, म्हणजे द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड असं आपण ऑर्डिनल्स या ठिकाणी म्हणू शकतो. त्याच्यानंतरचं ॲनिमेशन सांगते, द इज यूज बिफोर द प्लुरल ऑफ सरनेम टू रिप्रेझेंट द होल फॅमिली. आता एखाद्या कुटुंबाचा पूर्णतः उल्लेख करायचा असला तर आपण या ठिकाणी काय वापरू शकतो, द या ठिकाणी आपण वापरू शकतो. म्हणजे द पाटील्स जर म्हटलं तर संपूर्ण पाटील कुटुंब या ठिकाणी होते. त्याच्यानंतर समोरील ॲनिमेशन सांगते, द इज यूज बिफोर द नेम ऑफ डिरेक्शन. डिरेक्शन म्हणजे काय होते या ठिकाणी, दिशा. दिशेच्या नावाच्या अगोदर आपण द वापरू शकतो. द इज यूज बिफोर द नेम ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे संगीत वाद्य असतात त्याच्या अगोदर आपण द वापरू शकतो. त्याच्यानंतर द इज यूज विथ द वर्ड ग्रेट वेन यूज आफ्टर द प्रॉपर नाउन. म्हणजे एखादं जर विशेष नाम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि त्याच्या सोबत आपण द वापरू शकतो. म्हणजे कसं, उदाहरण पाहू आपण. आता द वापरायचं आहे आपल्याला, तर आपल्याला प्रॉपर नाउन कसं यूज करावं लागेल ते आपल्याला पाहावं लागेल. उदाहरणार्थ आपण शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊ. द ग्रेट शिवाजी. फॉर्मेशन आहे द used with the word great when used after the proper noun. नियम काय सांगून राहिला आपल्याला, शिवाजी महाराज या ठिकाणी प्रॉपर नाउन आहे आणि प्रॉपर नाउन नंतर आपल्याला काय वापरावं लागेल, द वापरावं लागेल. पण या ठिकाणी आपण द अगोदर वापरला, ते फॉर्मेशन काय झालं, पूर्ण चुकीचं आहे. तर राईट फॉर्मेशन काय राहणार आहे, शिवाजी महाराज द ग्रेट किंवा अलेक्झांडर दी ग्रेट. समोरील ॲनिमेशन काय सांगतात, बिफोर द प्रॉपर नाउन व्हेन कम्पेअर्ड विथ अदर प्रॉपर नाउन.
जर दोन प्रॉपर नाउनची तुलना एकमेकांसोबत होत असेल तर आपण द वापरू शकतो. उदाहरणार्थ पाहू आता आपण की आपल्याला तुलना कशी करायची आहे. कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. शेक्सपियर इंडियामध्ये होते काय? नाही आहे. पण या ठिकाणी कालिदास यांची तुलना शेक्सपियर सोबत केलेली आहे. शेक्सपियर हे एक साहित्यिकच होते, पण ते पाश्चात्य संस्कृतीतले साहित्यिक होते. कालिदास हे भारतीय संस्कृतीतले साहित्यिक होते. म्हणून या दोन साहित्यिकांची तुलना केलेली आहे एकमेकांसोबत. म्हणजे हे कालिदास हे सुद्धा प्रॉपर नाव आहे. कालिदास म्हटल्यानंतर साहित्यिक कालिदास आपल्या समोर ओळखीचे येतात. त्याच्यानंतर शेक्सपियर म्हटलं तर शेक्सपियर सुद्धा आपल्या लवकर लक्षात येतात, बिकॉज ते साहित्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर. त्याच्यानंतर द इज यूज बिफोर द नेम ऑफ होली बुक्स. होली बुक्स म्हणजे या ठिकाणी काय ना, रामायण, महाभारत इत्यादीच्या नावासमोर आपण द वापरू शकतो. समोरील स्लाइड पाहू आपण काय आहे तर. द इज यूज बिफोर द नेम ऑफ लँग्वेज. एखाद्या भाषेच्या नावाच्या अगोदर आपण द वापरू शकतो. पण आता असं द मराठा वापरला आपण तर काय होईल इथं? द मराठा. मराठा हा भाषावाचक शब्द आहे, म्हणजे संपूर्ण मराठांचं साम्राज्य या ठिकाणी इथं आपल्याला लक्षात येते की मराठ्यांच्या साम्राज्याबद्दल बोलत आहेत बोलताना. म्हणून द हे महत्वाचं आर्टिकल आहे. त्याच्यानंतर समोरचे ॲनिमेशन. द इज यूज बिफोर द लँग्वेज. इट डिनोट्स अ पर्टिक्युलर पर्सन्स. अगोदरच सांगितलेलं आहे की एखादा पर्टिक्युलर पर्सन्स जर डिनोट करायचा असेल तर आपल्याला द वापरता येते. त्याच्यानंतर बिफोर द नेम ऑफ अ न्यूजपेपर, वीकलीज अँड मॅगझिन्स. एखादं वर्तमानपत्र असेल, साप्ताहिक असेल, मासिक असेल, याच्या नावाच्या अगोदर आपण द वापरू शकतो. द इंडियन एक्सप्रेस, द लोकमत, द सकाळ इत्यादी. त्याच्यानंतर बिफोर द नेम ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, द रयत शिक्षण संस्था, द युनिव्हर्सिटी ऑफ अमरावती, द शिवाजी शिक्षण संस्था. बिफोर द नेम ऑफ एम्पायर डायनेस्टी, द मोगल एम्पायर, द मराठा एम्पायर, द राजपुताना एम्पायर. म्हणजे एम्पायर म्हणजे डायनेस्टी, म्हणजे राजवंश यांच्या नावासमोर आपण द वापरू शकतो, कारण की ते प्रॉपर नाउन सारखंच काम करत असतात. त्याच्यानंतरच्या स्लाइडमध्ये आपल्याला ॲनिमेशन सांगत आहे द इज यूज बिफोर द नेम ऑफ अ रिलिजन. रिलिजनच्या नावासमोर आपण द वापरू शकतो. त्याच्यानंतर द इज यूज बिफोर द नेम ऑफ पॉलिटिकल पार्टीज, द BJP, द काँग्रेस. म्हणजे पॉलिटिकल पार्टीज, राजकीय पार्टीज ज्या राहतील त्याच्या नावासमोर आपण द वापरू शकतो. त्याच्यानंतर द इज यूज बिफोर द नेम ऑफ आर्म फोर्सेस, द आर्मी, द पोलीस, द नेव्हीज, द एअरफोर्स इत्यादी. म्हणजे जे आर्म फोर्सेस असतात त्यांच्या नावासमोर आपण द हे आर्टिकल यूज करू शकतो. द इज यूज बिफोर द फिजिकल पोझिशन. फिजिकल पोझिशन म्हणजे मतलब टॉप म्हणायचं आहे तर त्याच्या अगोदर द लावायला लागेल. द टॉप, द बॅक, द लेफ्ट, द राईट, द अपर, द डाऊन इत्यादी होणार. त्याच्यानंतर द इज यूज बिफोर द नेम ऑफ द युनिव्हर्सिटी. एखाद्या युनिव्हर्सिटीच्या नावाच्या समोर आपण द लावू शकतो, पण ती स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे. द युनिव्हर्सिटी, द युनिव्हर्सिटी ऑफ अमरावती, द युनिव्हर्सिटी ऑफ अमरावती असंच फॉर्मेशन असलं तर आपण द लावू शकतो. किंवा जर द लावायचं नसेल, फक्त आपण या ठिकाणी काय वापरू शकतो, अमरावती AMT लिहितो मी, अमरावती युनिव्हर्सिटी असं बरोबर राहणार आहे. फॉर्मेशन मध्ये आपल्याला द प्लस अमरावती द युनिव्हर्सिटी लिहायला लागेल. अमरावती नाही लिहिता येणार.
द युनिव्हर्सिटी ऑफ अमरावती असंच लिहायला लागेल. त्याच्यानंतर ओमिशन ऑफ आर्टिकल्स. आता आर्टिकल्स आपण कुठं कुठं वापरतो त्याबद्दल आपण आतापर्यंत माहिती पाहिली. ह्याच्यानंतर आर्टिकल कुठं कुठं नाही वापरल्या जाणार ती माहिती आपण या ठिकाणी पाहणार. ओमिशन्स ऑफ आर्टिकल म्हणजे कुठं आर्टिकल वगळल्या जातात. पहिली ॲनिमेशन सांगते आपल्याला की आर्टिकल इजंट यूज बिफोर ऑब्स्ट्रॅक्ट नाउन. दुसरी ॲनिमेशन सांगते आर्टिकल इजंट यूज बिफोर प्रॉपर नाउन. आर्टिकल्स इज नॉट यूज बिफोर अनकाउंटेबल नाउन. आर्टिकल इज नॉट यूज बिफोर हेअर when used in a general sense. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भावाचक नामाच्या अगोदर आपण आर्टिकल वापरू शकतो का? कोणतंच आर्टिकल नाही वापरू शकत तीन पैकी. प्रॉपर नाउन जे राहतात म्हणजे विशेष नाम राहतात त्याच्यासमोर आपण आर्टिकल वापरू शकतो पण कोणतंच आर्टिकल ए एन दी वापरू शकत नाही. अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन जिथं दिसेल तिथं आर्टिकल आपल्याला वापरावंच लागत नाही. ज्या ठिकाणी काउंटेबल नाउन म्हणजे ज्या गोष्टी काउंटेबल असतात तिथंच वाक्यामध्ये आर्टिकल ए अँड दी आपण वापरू शकतो. आर्टिकल इज नॉट यूज बिफोर हेअर. हेअर म्हणजे आपल्या डोक्याची केस. आपल्या डोक्याची जी केस असतात त्याच्या समोर आपण कधीही जनरल यूजमध्ये आर्टिकल वापरू शकत नाही. त्याच्यानंतर समोरील स्लाइड काय सांगते आपल्याला. आर्टिकल इज नॉट यूज बिफोर अननोन व्हॅल्यूज इन द वाइडेस्ट सेन्स. Article is not used before unknown values in the widest sense. आता ज्या वेळेस एखाद्या व्यापक अर्थानं आपण एखादं नाउन वापरतो एखादं नाम वापरतो त्या अगोदर उपपद वापरले जाते. उदाहरणार्थ मॅन इज अ सोशल ॲनिमल. मॅन इज अ मॉर्टल. वुमॅन इज अ मॅन्स मेट. त्याच्यासमोर आपण कधी वापरू शकतो का आर्टिकल? मॅन म्हणजे व्यापक अर्थानं. मॅन इज मॉर्टल. मानव हे मरते आहेत. ते मरतात म्हणजे त्यांचं काहीतरी जीवनकाल असतो असं या ठिकाणी सांगितलं. म्हणजे संपूर्ण मानव जाती संदर्भात या ठिकाणी सांगितलेलं आहे. नंतर त्या निमिषाने सांगितले आर्टिकल इज नॉट यूज बिफोर नेम ऑफ अ मटेरियल्स. मटेरियल नाउन. त्याच्यानंतर मास नाउन. त्याच्यानंतर काय सांगते आर्टिकल इज नॉट यूज बिफोर स्कूल कॉलेज चर्च बेड टेबल हॉस्पिटल मार्केट अँड अदर प्रेसेन्स. आर्टिकल इज नॉट यूज बिफोर नाउन इन द फ्रेजेस. आर्टिकल आपण मटेरियल नाउन म्हणजे जे साहित्यवाचक असतात. साहित्य म्हटल्यापेक्षा जे मटेरियल नाउन असतात त्यांच्या संदर्भात आपण आर्टिकल वापरू शकत नाही. त्याच्यानंतर मास असतात. वस्तुमान सूचक नावं असतात त्याच्या अगोदर सुद्धा आर्टिकल वापरू शकत नाही. स्कूल कॉलेज चर्च बेड टेबल हॉस्पिटल मार्केट याच्या अगोदर आपण कोणतंच आर्टिकल लावू शकत नाही. जर ते प्राथमिक उद्देशाने वापरले जात असतील तर लावू शकतो. आर्टिकल इज नॉट यूज बिफोर नाउन वेन इन द फ्रेजेस. काही फ्रेजेसमध्ये आर्टिकल हे वापरल्याच जात नाहीत. त्याच्यानंतर आता कोणती आहेत फ्रेजेस ते फ्रेजेस राहणार आहेत या ठिकाणी. बाय बस या ठिकाणी आपण आर्टिकल वापरू शकत नाही. त्याच्यानंतर बाय ट्रेन आर्टिकल वापरू शकत नाही. बाय मेसेंजर आर्टिकल वापरता येईल का? नाही वापरता येणार. डे बाय डे बाय रिव्हर ॲट डे ब्रेक ॲट होम इन डेट याच्या अगोदर आपण आर्टिकल वापरू शकत नाही. आर्टिकल इज नॉट यूज इन अ सर्टन फ्रेजेस कन्सिस्टिंग ऑफ ट्रान्झिटिव्ह वर्ब. ज्या ठिकाणी सकर्मक क्रियापद म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब वापरले जातात वाक्यात त्या ठिकाणी आपण आर्टिकल कोण फ्रेजेसमध्ये वापरू शकत नाही. फ्रेजमध्ये आर्टिकल आपण त्या ठिकाणी वापरू शकतो का? नाही वापरू शकत. आर्टिकल इज नॉट यूज बिफोर द नेम ऑफ रिलेशन फादर मदर ब्रदर म्हणजे नातेवाईक का संबंधीचे जे शब्द असतात त्याच्या अगोदर आपण आर्टिकल वापरू शकतो काय? नाही वापरू शकत.
रिलेशनच्या अगोदर आपण आर्टिकल वापरू शकत नाही. फादरच्या वेळेस नाही, मदरच्या वेळेस नाही, सिस्टरच्या वेळेस नाही. त्याच्यानंतर पर्सन्स, सिटीज, विलेजेस, स्टेट, कंट्रीज यांच्या अगोदर आपण आर्टिकल वापरू शकत नाही. पर्सन्स, सिटीज, विलेजेस, स्टेट. आर्टिकल इज नॉट यूज द नेम ऑफ अ properly. Article is not used the name of a properly. त्याच्यानंतर अपॉइंट, डिक्लेअर, सिलेक्ट, इलेक्ट अँड मेड याच्या नंतर नाव नसेल तर आपण आर्टिकल वापरू शकत नाही.